मानदंडाच्या मिरवणुकीची समाप्ती झाली आहे. मी सर्व मान्यवरांना त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 34व्या पदवी प्रदान समारंभामध्ये मी वसुंधरा काशीकर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा पदवी प्रदान समारंभ आजवरच्या पदवी प्रदान समारंभांपेक्षा वेगळा आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पदवी प्रदान समारंभ होतोय आणि त्याला कारणही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाची जागतिक साथ हे आहे. दुसरं म्हणजे गेलं वर्ष हे टिळकांचं मृत्यू शताब्दी वर्ष होतं आणि हे वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे स्थापना शताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे या पदवी प्रदान समारंभाचं विशेष महत्त्व आहे. या समारंभाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपणा सर्वांनाच लाभत आहे. टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ महात्मा गांधींनी हे विद्यापीठ स्थापन केलं होतं. टिळकांचं महात्म्य सांगणारं विपुल वाङ्मय लिहिलं गेलं आहे. पण या निमित्तानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी टिळकांचं महात्म्य सांगणारा एक छोटासा प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाही आहे. श्री भट म्हणून एक मुंबई आकाशवाणीवर अधिकारी होते. त्यांनी हा प्रसंग लिहिला आहे आणि भादखेर हे प्रसिद्ध लेखक त्यांच्या महापुरुषांची महायात्रा यामध्ये हा प्रसंग आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की ज्यावेळेला टिळकांचा मृत्यू झाला 1921 साली त्यावेळेला सरदार गृहावर टिळकांचं शव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि प्रथमच स्त्रिया त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाल्या होत्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सामान्यपणे या अंत्ययात्रेमध्ये किंवा सहभागी होत नाही, परंतु स्त्रिया त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आणि यांची भटांची आई पण टिळकांच्या अंत्यदर्शनाला गेली होती. ज्यावेळेला अंत्यदर्शन घेऊन आई घरी परत आली त्यावेळेला हिंदू समाजामध्ये एक संस्कृतीमध्ये पद्धत आहे की तुम्ही मृताचं दर्शन घेऊन आल्यावर शवाचं दर्शन घेऊन आल्यावर तुम्ही आंघोळ करता. त्यांनी तसेच हात धुतले आणि त्या पाटावर जेवायला बसल्या. भटांनी त्यांच्या आईला विचारलं की आई, तू अंत्यदर्शन घेऊन आली आहेस, तू आंघोळ करत नाही का? आणि त्यावेळेला त्या माऊलीने उत्तर दिलं. त्या माऊलीचं हे उत्तर टिळकांच्याबद्दल जनसामान्यांच्या मनामध्ये किती अफाट श्रद्धा आणि अतीव आदर होता हे सांगणार आहे. त्या म्हणाल्या भटांची आई की बेटा, देवाच्या दर्शनाचा विटाळ नसतो. मी विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. डॉक्टर संगीता भिडे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि त्यानंतर ईशस्तवन म्हणावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा. देवा तुची गणेशु. सकळ मती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासु.
अवधारी जोजी ओम आकार चरणायुगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया ओम नमो जी आद्या ओम नमो जी आद्या ओम धन्यवाद संगीता मॅडम. यानंतर आपण श्री ऋषिकेश बडवे यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित केलेले लोकमान्य स्तवन ऐकणार आहोत. मी विनंती करते की लोकमान्य स्तवन सुरू करावं. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. पारतंत्र्य गाढ तिमिर देश झोपला, पारतंत्र्य गाढ तिमिर देश झोपला. सिंहनाद केसरी करून गर्जला, जागताच देश घेत तवची आसरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला, त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला. बुद्धी वैभवास बघून लोक मोहला, शुद्ध चरित तूच राजकारणी खरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे, स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे. इंग्रजास सांगताच लागले पिसे, साहिल्या अनेक यातना धुरंधरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले, गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले. आर्यांचे मूळ स्थान तूच शोधिले. धन्य महाराष्ट्र ज्या
सुपुत्र तू खरा वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा टिळक भास्करा टिळक भास्करा. यानंतर माननीय प्रभारी कुलगुरू या माननीय कुलपती यांना पदवी प्रदान समारंभ सुरू करावा अशी विनंती करतील. माननीय कुलपती महोदय, पदवी प्रदान समारंभास आता प्रारंभ करावा अशी मी आपणास नम्र विनंती करते. विद्वांजनो, पदवी प्रदान समारंभास आता प्रारंभ होत आहे. यानंतर मी माननीय कुलसचिवांना विनंती करते की त्यांनी आपलं स्वागतपर भाषण करावं. नमस्कार. विद्या बोधकरी यशस् सुखकरी विद्या गुरुणाम गुरुः अर्थात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 6 मे 1921 लोकमान्यांचं महास्मारक म्हणून महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून विद्यापीठाची स्थापना झाली आणि तत्कालीन विद्वान शंकराचार्य कुर्तकोटी यांनी प्रथम कुलगुरू आणि प्रथम कुलपती अशी दोन्ही पदं भूषवली. त्यानंतर पारतंत्र्याचा काळ इथल्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारीगणांनी पाहिला आणि या पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाचं अत्यंत पवित्र कार्य या विद्यापीठामध्ये अविरत सुरू राहिलं. याचा इतिहास माननीय कुलपतींच्या प्रेरणेने त्यातील तज्ज्ञ मंडळी जाणकार मंडळी सध्या लिहित आहेत. त्याच्यानंतर स्वर्गीय जयंतरावजी टिळक अर्थात दादा यांच्या मार्गदर्शनाने 24 एप्रिल 1987 साली भारतातलं 3रं अभिमत विद्यापीठ म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उदयास आलं आणि आज हा 34वा पदवी प्रदान समारंभापर्यंत आपण येऊन पोचतो आहोत. आज जगभरामध्ये ज्या एका कोरोना कोविड-19 नावाच्या महामारीचं थैमान चालू आहे, या पार्श्वभूमीवरती शासनाचे सर्वच्या सर्व नियमांचं कटाक्षानं पालन करून आज आपण हा 34वा पदवी प्रदान समारंभ पार पाडत आहोत. गेली 2-3 वर्ष या पदवी प्रदान समारंभ कशा प्रकाराने असावा याबाबत आम्ही नियोजन करत होतो किंवा मानस रचत होतो. पण परमेश्वरी इच्छा किंवा कोविडची इच्छा आज आपल्याला या परिस्थितीमधून जावं लागतंय आणि त्या परिस्थितीलाही आज आपण शासकीय कायदेशीर चौकटीत राहून सामोरं जातोय. त्यामुळे सर्वप्रथम मी 3 बाबतीत आपलं लक्ष वेधू इच्छितो. यातला पहिला भाग म्हणजे या करोना कोविडच्या महामारीच्या काळामध्ये ज्या कोविड योद्ध्यांना मरण प्राप्त झालं त्या सर्वांना प्रथम विद्यापीठातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्याच्यानंतर जे करोना योद्धे आज आपणा सर्वांसाठी लढता आहेत त्यांना कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्या आमच्या भारतीय शास्त्रज्ञांनी अख्ख्या जगाला दिलासा दिला आणि ज्यांनी वॅक्सिनच्या संशोधनामध्ये योगदान दिलं त्या सर्व संशोधकांना आणि त्यांच्या टीमला आपल्या विद्यापीठातर्फे मी सॅल्यूट करतो. आणि त्यातलाच विशेष भाग म्हणजे आठवण ही येते
ती म्हणजे गेल्या वर्षी आपण 15 फेब्रुवारीला अत्यंत दिमाखामध्ये आणि अतिशय सुंदर प्रकारानं हा पदवीदान समारंभ पार पाडला होता. आणि त्यावेळेला कुठे कल्पनाही अशी वाटत नव्हती की एका महिन्याभरामध्ये सगळं जग ठप्प होईल. आणि त्यावेळेला आपण ज्यांना विद्यानिधी अर्थात डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं त्या सायरस पूनावाला यांचं आज जगभरामध्ये ज्या पद्धतीनं कौतुक होतंय, पण लोकमान्यांचा आशीर्वाद म्हणजेच या विद्यापीठाचा आशीर्वाद त्यांना कोरोना महामारी सुरू होण्याच्या आधीच म्हणजे 15 फेब्रुवारी 2020ला आपण विद्यानिधी पदवी देऊन दिला होता. याची आज विशेष आठवण होते. तर आज या विशेष पदवी प्रदान समारंभाच्या प्रसंगी विद्यापीठानं शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक या बाबतीमध्ये ज्या घोडदौडी केलेल्या आहेत त्याचा आढावा माननीय प्रभारी कुलगुरू घेतीलच. पण विशेष अर्थानं 2 गोष्टी नमूद कराव्या वाटतात. त्या म्हणजे तत्कालीन कुलगुरू यांनी आपल्याला 2.13 या नॅकच्या ग्रेडमधून आज आपण 2.88 B++ वरती येऊन पोचलो आहे. आणि संशोधनाच्या बाबतीत आणि शैक्षणिक बाबतीत आज विद्यापीठाचं नाव जागतिक स्तरावरती नेहून पोचवलेलं आहे ते कुलगुरू म्हणून. आणि आज आपणा सर्वांचे सन्माननीय मार्गदर्शक माननीय दीपकजी टिळक सर, कुलपती टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचं प्रथम स्वागत म्हणजे आजच्या कार्यक्रमासंबंधी त्यांचा प्रथम मान किंवा प्रथम स्वागत करण्याचं भाग्य आजच्या प्रभारी कुलगुरू गीताली टिळक यांना लाभतं आहे. मी मॅडमना विनंती करतो की माननीय कुलपती दीपकजी टिळक सर यांचं फुलाचं कुंडी देऊन विद्यापीठ परिवारातर्फे स्वागत करावं. त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक आणि विश्वस्त मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांचं मी मनापासून स्वागत करतो. नियामक मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी मनापासून मनःपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचं, विद्वन मंडळाचं, बोर्ड ऑफ स्टडीज आणि विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्याशाखेचे सन्माननीय अधिष्ठाता या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी मनःपूर्वक स्वागत करतो. आणि हे स्वागत करताना एक विशेष बाब, कोविडचा सतत उल्लेख होतो आहे किंवा कदाचित मी अजूनही त्याच भूमिकेत असेल म्हणून वाटतं, पण ज्या 2 गोष्टींचा मला आवर्जून या पदवी प्रदान प्रसंगी उल्लेख करावा वाटतो, त्यातली पहिली महत्त्वाची बाब म्हणजे आज सर्व जग एका विशिष्ट आर्थिक आणि मानसिक संकटातून जात असताना लोकमान्यांचा वारसा घेऊन किंवा त्या गणिताचा वारसा घेऊन गणितातील भास्कराचार्य या न्यायानं आपल्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी अर्थात टिळक सरांनी आपणाला या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची कोविडची झळ बसू दिली नाही. त्याबद्दल त्यांचं आणि विश्वस्त मंडळाचं मला विशेष आभार मानावं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आज पदवी प्रदान समारंभ इथंपर्यंत येऊन पोचला याचं सर्वात महत्त्वाचं कारण डॉक्टर दीपक टिळक सर, डॉक्टर गीताली टिळक मॅडम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अनेकांनी अनेक प्रसंगाला सामोरं जाऊन सुद्धा टिळक सरांच्या खंबीर प्रेरणेनं आमच्या परीक्षा विभागानं साठे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी आणि आत्तापर्यंत परीक्षा विभागानं जे अप्रतिम कार्य केलं, सुरुवातीला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये
अनेक प्रश्न राज्यस्तरावरती आणि केंद्रस्तरावरती निर्माण केले गेले, मुद्दामून केले गेले. पण मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो आहे की नंतर आमच्या परीक्षा विभागानं टिळक सरांच्या मार्गदर्शनाखाली जे मॉडेल तयार केलं होतं ते मॉडेल नंतर आम्हाला सगळ्यांना दूषणं देऊन बाकी सगळ्या विद्यापीठांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यानंतर त्यांच्या परीक्षा झाल्या. हा एक खूप मोठा भाग आणि त्यामुळंच आज आपण या पदवी प्रदान समारंभापर्यंत इथं पोचलो आहे. त्यामुळं या सर्वांचं स्वागत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेवटची 2 मिनिट, ती म्हणजे आपल्या विद्यापीठाची जी कायम परंपरा आहे किंवा लोकमान्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक विद्वज्जन शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना, जागतिक स्तराच्या कीर्तिवंतांना आपण डिलीट अर्थात विद्यानिधी ही पदवी देऊन सन्मानित करतो. जसं की मी आत्ताच उल्लेख केला की सायरस पूनावाला सर किंवा प्राच्ये चौधरी सरांनाही त्यानंतर जागतिक कीर्तीचा मोठा पुरस्कार प्राप्त झाला. तर या आज सगळ्या आपल्या परंपरेमध्ये मग पु ल देशपांडे असतील, सरोजिनी बाबर असतील, भीमसेन जोशी असतील, त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनिल काकोडकर सर असतील, गावडे सर असतील, मुजुमदार सर असतील, अनेक सगळ्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये राणी बंग, अभय बंग असतील, डॉक्टर डोळे असतील किंवा आमचे दादा खडीवाले वैद्य असतील किंवा ज्यांनी अप्रतिम कार्य संपूर्ण जगतामध्ये केलं किंवा संगीत क्षेत्रामध्ये आपण हृदयनाथ मंगेशकरांना दिलं होतं डिलीट. तर आज ह्याच्यामध्ये जी 3 नावं आपल्या विद्यापीठाच्या विविध मंडळातून मान्य झाली त्या 3 नावांचे जे काही आज पाहिलं गेलं तर पहिलं नाव आहे ज्यांनी 60च्या दशकामध्ये PhD प्राप्त केली, संस्कृत आणि आर्किओलॉजी. म्हणजे मूर्ती म्हणजे काय असतं आणि त्या मूर्तीमध्ये मूर्तिमंतपणा कसा असतो हे ज्यांनी दाखवून दिलं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं इतिहासाच्या बोर्डाचे त्यांना सन्माननीय अध्यक्षपद मिळालं हा भाग वेगळा, पण ज्यांनी साक्षात इतिहास घडवला ते अरविंद जामखेडकर सर, त्यांना आज आपण ही विद्यानिधी ही सन्माननीय पदवी देतो आहे. तर मी त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं इथूनच ऑनलाईन पद्धतीनं पण मनःपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर ज्या हनुमंताच्या प्रेरणेनं रामदास स्वामींनी पहिल्यांदा सांगितलं की वाढिता वाढिता वाढे भेदिले शून्य मंडळा, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. आणि या अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे ही जी सायन्समधली किंवा फिजिक्समधली जी चेन रिॲक्शन नावाची प्रोसेस सुरू झाली त्याचं नंतर डॉक्टर होमी जहांगीर भाभांनी त्याचं पुढे रूपांतरित केलं आणि त्याच्यानंतर त्याचा पाया त्या फिजिक्सच्या माध्यमातून म्हणजे भौतिकशास्त्र या विषयामध्ये प्रत्येक कण आणि त्याच्या प्रत्येक कणालगत म्हणजे ही जी काही आत्ता प्रोसेस आहे या प्रोसेसला पद्मश्री पद्मश्रीपर्यंत नेऊन ज्यांनी पोचवलं आणि ज्यांना आज आपण ही सन्माननीय पदवी देणार आहे त्या पद्मश्री रोहिणी गोडबोले प्रोफेसर यांना यांच्या परिवाराचंही मी या ठिकाणी मनःपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांनी प्रकाशमान आणि इंडस्ट्री अशा दोनही बाजूनी सर्व काही अनेक कुटुंबांना ज्यांनी प्रेरणा दिली आणि आज फिनोलेक्सच्या माध्यमातून सर्व जगतामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलं ते माननीय उद्योगपती प्रकाश छाबरियाजी. तर ह्या 3ही यांच्या आणि यांच्या परिवाराचं ही मी मनःपूर्वक स्वागत करतो. आज या सर्व माध्यमातून लोकमान्यांच्या पदस्पर्शाने आणि ह्या पुण्यनगरीमध्ये ज्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सन्माननीय विद्यानिधी ही पदवी मिळवावी वाटते आणि जर आपण यादी पाहिली तर या यादीमधल्या दिग्गजांमध्ये आज ह्या 3 नावांचं आज आपण रोपण करतो आहोत किंवा त्यांना ही पदवी माननीय कुलपती आज जाहीर करतील. तर या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचाल जी काही विद्यापीठाची होणार आहे म्हणजे टिळक सरांचं जे स्वप्न आहे की 2.88 वरून आपल्याला 3.25 वरती जायचं आहे. त्याच्यानंतर आता वर्षभरातच किंवा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये, वर्ष म्हणत नाही मी, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला एक विद्यापीठाच्या मानामध्ये सन्मानामध्ये एक मानाचा तुरा म्हणजे आपल्याला
आता डॉक्टर गीताली टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ISOचं नामांकन मिळणार आहे किंवा अनेक गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. आणि जसं मी मागाशी म्हटलं की विद्यापीठानं आज जागतिक स्तरावरती जी काही घडामोड केलेली आहे, सामाजिक, त्याच्यानंतर आर्थिक आणि शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्याचा आढावा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू गीताली टिळक यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझं थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक परस्वागत भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 34व्या पदवी प्रदान समारंभासाठी आज आपण सगळे जमलो आहोत. माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक, आज ज्यांना आपण विद्यानिधी पदवी देणार आहोत ते डॉक्टर अरविंद जामखेडकर, डॉक्टर रोहिणी गोडबोले आणि श्री प्रकाश छाबरिया, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, शालेय विभाग प्रमुख डॉक्टर प्रणती टिळक, सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन मंडळ, नियामक मंडळ व विश्वस्त मंडळातील सदस्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आज पदवी देऊन आपण सन्मानित करणार आहोत ते सर्व विद्यार्थी मित्र. यंदाचे वर्ष हे विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 6 मे 2021 रोजी विद्यापीठाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. विद्यापीठाची ही वाटचाल इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशीच आहे. लोकमान्य टिळकांनी मार्च महिन्यात 1920 साली सांगली येथे ज्योतिष संमेलन घेतले होते. त्याचा कार्यक्रम आम्ही सांगली येथे विद्यापीठाद्वारे घेतला होता. त्यामध्ये समग्र टिळक ग्रंथांची ग्रंथदिंडी देखील काढली होती. त्यास सांगली येथील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी कोविड-19 हे जागतिक संकट आपल्यासमोर आले. विद्यापीठात सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञान असल्याकारणाने लॉकडाऊन असूनही विद्यापीठातील अध्यापनाचे कार्य आम्ही ऑनलाईन पद्धतीने चालू ठेवले. अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा विद्यापीठाच्या परीक्षा कोणतीही अडचण न येता अगदी सुरळीतपणे पार पडल्या. लगेचच विद्यापीठातील सर्व विभागांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. मला सांगताना अतिशय आनंद होतो की माझ्या सर्व शिक्षकांनी या लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करून सर्व लेक्चर्स नियमितपणे पार पाडली. त्यांनी वेळोवेळी कंटेंट देखील तयार केला आणि ऑनलाईन परीक्षा देखील चांगल्या तऱ्हेने पार पाडल्या. मी त्या सर्वांचे या प्रसंगी अभिनंदन करते. यंदाच्या वर्षी शताब्दी वर्षानिमित्त आम्ही न्यू एज एज्युकेशन या विषयावरती एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद 29 आणि 30 एप्रिल रोजी घेत आहोत. आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे इंटरनॅशनल स्पीकर्स या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्यांना ऐकता येईल. त्यानंतर फिटकेट ॲपमार्फत आपण सेंच्युरी वॉक विथ TMV असा एक उपक्रम घेत आहोत, जेणेकरून 1 ते 20 एप्रिलमध्ये आपल्याला 100 किलोमीटर पूर्ण करायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपले कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि इतर कोणीही जॉईन करू शकतात. आणि 20 एप्रिलपर्यंत हे 100 किलोमीटरचं टार्गेट त्यांनी पूर्ण करायचं आहे. आता लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर विद्यापीठाच्या विविध विभागांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. त्याचा आता मी तुम्हाला थोडक्यात आढावा देते. श्री मालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र या विभागांनी कोविड-19मुळे लॉकडाऊन असतानासुद्धा जवळजवळ 30 ते 40 भारतीय विद्याशाखांबाबत अनेक विद्वानांची भाषणे घेतली. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. संस्कृत विभागाने 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2020 या कालावधीत विभागात फेसेट्स ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री अँड कल्चर या विषयावरील 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. डॉक्टर मंजिरी भालेराव यांना सामर्थ्य नवदुर्गा पुरस्कारांपैकी एक पुरस्कार 5 मार्च 2020 रोजी त्यांच्या प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती तसेच भारताचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कामासाठी देण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे विद्या वाचस्पती कल्याणी हर्डीकर यांचे मराठीतील लोकसाहित्य या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 6 मे 2020 रोजी डॉक्टर अमरीश खरे यांचे रामकथेची रूपे या विषयावर ऑनलाईन माध्यमातून व्याख्यान प्रसारित करण्यात आले होते.
21 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या SOSAA श्रीलंका परिषदेत सेक्शनल प्रेसिडेंट हे पद भूषवण्याचा मान डॉक्टर मंजिरी भालेराव यांना मिळाला. विभागात सध्या 2 मोठ्या शासकीय अर्थसहाय्य लाभलेल्या संशोधन प्रकल्पांवर काम चालू आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्स या संस्थेबरोबर संशोधन प्रकल्पांसाठी सामंजस्य केलेलं आहे. संस्कृत विभागास ICHR तर्फे नवीन शोध प्रकल्प मंजूर झालेला आहे. त्यानंतर नेहरू सामाजिक शास्त्र विभाग डॉक्टर नलिनी वाघमारे यांना बालभारती उदगीर सातारा येथे इतिहास तज्ज्ञ म्हणून बोलावण्यात आले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी विख्यात कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांचे कुसुमाग्रजांचे साहित्य सर्वश्रेष्ठ योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. आयुर्वेद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्वविक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये विद्यापीठाची व विभागाची नोंद झालेली आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागातील MA योगा अभ्यासक्रमाच्या 18 विद्यार्थ्यांनी 18.37 मिनिटात 84 योगासनांद्वारे डिवोशन इन मोशन या शीर्षकावर शिववंदनेचे सादरीकरण केले होते. सदर सादरीकरण चालू असताना प्राध्यापक डॉक्टर अभिजित जोशी या कार्यक्रमाचे डायरेक्टर यांनी शिवमहिम्न स्तोत्रचे पठण केले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये या विक्रमाची देखील नोंद करण्यात आलेली आहे. तसेच 21 फेब्रुवारी 2020 रोजी MSc न्यूट्रिशन अँड फूड सायन्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी व स्टाफनी जवळजवळ 40 जणांनी एन्शंट इंडियन थेरॉपेटिक रेसिपीज या शीर्षकाद्वारे आयुर्वेदातील ग्रंथांनुसार 257 पाककृतींचे सादरीकरण केले आणि त्यांचे देखील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये या विक्रमाची नोंद केलेली आहे. गेली अनेक वर्षे आयुर्वेदाचा त्रिस्कंध कोशाचे काम चालू होते. या कोशाचे संगणक रूपांतर करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने हा प्रकल्प मंजूर केलेला आहे. तसेच अनेक प्रकल्पांसाठी आयुष मंत्रालयाने एकंदर 50 लाख रुपयांचे प्रकल्प हे आयुर्वेद विभागाला मंजूर केलेले आहेत आणि हे प्रकल्प मिळवण्याकरिता डॉक्टर अभिजित जोशी यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. नॉर्थ अमेरिकेच्या आयुर्वेद व योगा असोसिएशनने टिमवीच्या आयुर्वेद विभागाच्या कार्याचे कौतुक केलेले आहे. डॉक्टर अभिजित जोशी यांना या वर्षात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण राष्ट्रीय पुरस्कार, मोस्ट इम्पॅक्टफुल रजिस्ट्रार अवॉर्ड आणि आर्यभट्ट पुरस्कार असे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. या विभागाच्या प्राध्यापकांनी विविध ठिकाणी रिसर्च पेपर्स देखील सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एका पेपरसाठी डॉक्टर मनोजा जोशी यांना सर्वोत्तम पोस्टरचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. समाजकार्य विभाग या विभागाने गेली 3 वर्षे विद्यापीठाच्या वतीने सासवडजवळील बहिरवाडी गाव हे दत्तक घेतलेले आहे. या गावाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक योजना या गावात राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या पुढील प्रगतीच्या दिशा आखून देण्याकरिता डॉक्टर प्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक योजना तयार करण्यात आली व ती गावाच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. आणि यंदाच्या वर्षी मौजे घेरा पानवडी हे पुरंदर जिल्ह्यातील एक गाव 3 वर्षाकरिता दत्तक घेणार आहोत. जुलै 2020 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एकूण 40 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकूण 270 खड्डे वृक्षारोपण करण्यासाठी घेण्यात आलेले आहेत. दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी एकूण 270 देशी वृक्षांची लागवड लायन्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेली आहे. गेरा पानवडी येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी जनसेवा चॅरिटेबल सेंटर पुणे, समाजकार्य विभाग टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे व ग्रामपंचायत घेरा पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र, कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वृंदावन फाउंडेशन पुणे आयोजित गुरुजन गौरव सोहळा 2020-21 कर्तव्यपत्र हे डॉक्टर प्रकाश यादव यांना देण्यात आले. तसेच ट्रायबल कम्युनिटीज इन इंडिया अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अ वे फॉरवर्ड हे पुस्तक डॉक्टर प्रकाश यादव यांचे नुकतेच प्रकाशित झालेले आहे.
या विभागातील गीता जोशी व कार्तिकी सुबकडे यांना ICSSR तर्फे प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. व्यवस्थापन विभाग 7 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भौतिकोपचार तज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षी पंडित यांचे स्त्रियांचे आरोग्य व तंदुरुस्ती या विषयावर विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. विभागातील ऋषिकेश केळकर यांच्या पुस्तकाला कॉपीराईट देखील मिळालेला आहे. विभागातर्फे अनेक सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. विभाग प्रमुख डॉक्टर प्रणती टिळक यांना अकॅडमिक डिपार्टमेंट्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तर्फे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द इयर अवॉर्ड, वर्ल्ड एज्युकेशन समिट 2020 तर्फे एक्सलन्स इन इन्स्ट्रक्शनल लीडरशिप अवॉर्ड व नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विभागाला बिगिन अप रिसर्च इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मॅनेजमेंट कॉलेज ऑफ द इयर 2020 हे अवॉर्ड देखील देण्यात आलेले आहे. डॉक्टर प्रणती टिळक यांना हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन अँड हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून स्कूल मॅनेजमेंट अँड लीडरशिपमधील प्रमाणपत्र देखील प्राप्त झालेले आहे. हॉटेल मॅनेजमेंट विभाग मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 2 फेब्रुवारी 2020 रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांसाठी लँडस्केपिंग आणि हॉर्टिकल्चरचा अभ्यास करण्यासाठी पु ल देशपांडे बागेत भेट आयोजित केलेली होती. फेब्रुवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांनी बेकरी कार्यशाळेचे आयोजन देखील केले होते. विभागात सध्या 5 वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांवर काम चालू आहे. विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा साठे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. कम्प्युटर सायन्स विभाग 28 फेब्रुवारी 2020 रोजी संगणकशास्त्र विभागातर्फे स्पेक्ट्रम ऑफ अपॉर्च्युनिटीज इन IT अँड मॅनेजमेंट 2020 या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती. या विभागातर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून निवारा या वृद्धाश्रमामध्ये वृद्ध लोकांसाठी संगणकाचे मोफत वर्ग घेतले जातात. या विभागातर्फे व्हिज्युअल कम्युनिकेशन या विषयावर नुकतीच एक आंतरराष्ट्रीय सेमिनार घेतला गेला होता. या विभागातील प्रशांत पाठक यांना एक पेटंट मिळालेला आहे. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभाग या विभागातर्फे विविध ऑनलाईन वेबिनार्स हे या लॉकडाऊनच्या दरम्यान घेतले गेले होते. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट स्टोरी टेलिंग, फोटोग्राफीचे वेगवेगळे जॉयनर्स, त्यानंतर फिल्म मेकिंग, रेडिओ जॉकी, साऊंड एडिटिंग, फॅशन कम्युनिकेशन असे विविध वेबिनार्स हे घेतले गेले होते व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने काय काय अपॉर्च्युनिटीज मीडिया क्षेत्रात आहेत या दृष्टीने हे वेबिनार्स ऑर्गनाईज केलेले होते. ऑगस्ट 2020 मध्ये वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त फोटोग्राफी वीक हा देखील साजरा करण्यात आलेला होता. प्राज इंडस्ट्रीजचे परिमल आणि डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी जी 1 कोटी रुपयांची देणगी या विभागाला मिळालेली होती. या देणगीमधून मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम विभागात एक अद्ययावत डिजिटल न्यूज रूम उभारण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना त्यामुळे माध्यम उद्योगास आवश्यक अशी कौशल्ये प्राप्त करण्याची संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे पिचवाई या प्राचीन कलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी डॉक्टर सुप्रिया दुधाळ यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेले होते, ज्याच्यामध्ये 10 दिवसात मॅक्सिमम पिचवाई आर्टची पेंटिंग्स करायची होती. या पेंटिंगचं शूटिंग नॉनस्टॉप 10 दिवस करण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने जर्नलिझम विभागाचं विशेष कौतुक केलेलं आहे. या विभागाने तेजोनिधी हे माहितीपट लोकमान्य टिळकांच्या 100व्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त केलेले होते. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त एक माहितीपट आत्ता करण्याचे काम सुरू आहे. तसेच टीमवीचे गीत हे विद्यापीठाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अवधूत गुप्ते यांच्या आवाजात नुकतेच रेकॉर्ड झालेले आहे आणि 6 मे रोजी आम्ही ते प्रसारित करणार आहोत. या विभागाच्या प्रमुख डॉक्टर गीताली टिळक यांनी भारत एक्सलन्स अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला आहे. तसेच तरुण अधिष्ठाता म्हणून IARE फाउंडेशनतर्फे त्याला गौरवण्यात आले आहे. त्यांच्या छावा मासिकासाठी त्यांना उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार देखील मिळालेला आहे. नर्सिंग विभाग 14 जानेवारी 2020 रोजी कल्चरल कॉम्पिटन्स इन द ग्लोबल हेल्थ केअर इंडस्ट्री इमर्जिंग फ्रेमवर्क अँड प्रॅक्टिकल अप्रोचेस या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. जानेवारी 2020 मधील राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमात शहरी ग्रामीण महानगरपालिका पुणे तसेच IPPI सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कित काटे व विभागाचा फुटबॉल संघाला केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. ऑल इंडिया SDA बॅडमिंटन चॅम्पियनशिप टुर्नामेंटमध्ये 2019-20 या कालावधीत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. विभागाचे 50% अधिक माजी विद्यार्थी सध्या विविध कोविड सेंटरमध्ये कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत. फिजिओथेरपी विभाग सायंटिफिका वर्कशॉप 2020 रेडियन्स 2020 या वर्कशॉपमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थ्यांनी आपले शोध निबंध देखील सादर केले होते. लॉ विभाग LLBच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थी कार्तिक गायकवाड यांना UPSC परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. LLBच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी धनंजय कोलते हा विद्यार्थी CA ची परीक्षा यशस्वीरित्या पास झालेला आहे. BLLBच्या चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी अथर्व देशपांडे याला आदर्श याचिकाकर्ता वकील विद्यार्थी पुरस्कार SSMS मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये मिळालेला आहे. विद्यापीठाच्या सर्व प्राध्यापकांनी विविध कॉन्फरन्सेसमध्ये आपले रिसर्च पेपर्स हे सादर केलेले आहेत. IQAC विभागातर्फे 9 मार्च 2020 रोजी डान्स मुवमेंट थेरपी सेशन आणि करमणुकीचे खेळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले होते. ग्रंथालयाचे संस्थात्मक भांडाराचे अद्ययावत करण्यात आलेले आहे. लोकमान्य टिळक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर तर्फे अनेक विभागांनी त्यांचे शोध प्रकल्प करायला घेतलेले आहेत. तसेच लोकमान्य टिळक जयंती निमित्त 1 व 2 ऑगस्टला 2 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या समारंभात श्री सोनम वांचूक यांना सन 2020 ते लोकमान्य टिळक पारितोषिक प्रदान करण्यात आलेले होते. विद्यापीठाच्या दृष्टीने एक मोठी व मानाची घटना घडली. विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांना विद्यापीठामार्फत जपानी भाषेकरिता गेली 24 वर्षे कार्य केले त्याबाबत जपान सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले. परत एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते आणि लॉकडाऊनच्या या काळात आपण सगळे या ऑनलाईन कॉन्व्होकेशन सेरेमनीला सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. मी विनंती करते श्री स्वप्नील पोरे यांना त्यांनी डॉक्टर अरविंद जामखेडकर यांच्या गौरव पत्राचं वाचन करावं. डॉक्टर अरविंद प्रभाकर जामखेडकर, कुलपती डेक्कन कॉलेज पुणे. आदरणीय डॉक्टर जामखेडकर, आपल्या प्रज्ञेने भारतीय विद्येशी संबंधित सर्व क्षेत्रे उजळून निघाली आहेत. भारतीय विद्येतील आपल्या संशोधन तसेच चिंतनातून भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या कक्षा किती विशाल आहेत याची जगाला जाणीव झाली. इतिहासाची अज्ञात्माने सर्वांसमोर आली. समर्पणाच्या भावनेने आपण केलेले संशोधन आणि अध्यापन ही भारतीय विद्याशास्त्रासाठी या काळातील सर्वोच्च देणगी ठरली आहे. ज्यांच्याशी साध्या संवादाने देखील ज्ञानाचा वर्षाव होईल असे आपले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. पुरातत्वशास्त्र, मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्यशास्त्र, कला, इतिहास, संस्कृत आणि प्राकृत भाषा या भारतीय विद्येच्या परिघातील प्रत्येक विषयाला आपल्या प्रकांड पांडित्याचा सुवर्ण स्पर्श लाभला आहे. संस्कृत, प्राकृत या प्राचीन भाषांवरील प्रभुत्व, पुरातत्वशास्त्राची सखोल जाण, हिंदू, बौद्ध, जैन या धर्मांमधील तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि विचारांतील स्पष्टता ही भारतीय विद्येचे सर्व पैलू समजण्याकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अधिष्ठाने होत. ती अधिष्ठाने असलेल्या भारतातील अतिशय अपवादात्मक व्यक्तींमध्ये आपण अग्रभागी आहात. प्राचीन भाषा, पुरातत्वशास्त्र, कले, इतिहास यांसह भारतीय विद्येचे सर्व विषय समान दुव्याने जोडले गेले आहेत. या जाणीवेतून आपला विचार सर्वांगीण आणि दिशादर्शक ठरला आहे. धुळ्यात 6 जुलै 1939 रोजी आपला जन्म झाला. वडील प्रभाकर जामखेडकर हे आपले पहिले गुरु. लहान वयात त्यांनी करून दिलेली भगवद्गीतेची ओळख, त्यातून लागलेली संस्कृतची गोडी ही आपल्या पुढील आयुष्याची पायाभरणी होती. संस्कृत शिक्षणासाठी आपण पुण्यात आलात. या निमित्ताने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी
विद्यार्थी दशेपासून आपण जोडले गेले आहात. वैदिक संशोधन मंडळाच्या आयुर्वेद कोशाच्या कामात आपण सहभागी झालात. डेक्कन कॉलेजच्या संस्कृत शब्दकोशासाठी आपण योगदान दिले. डॉक्टर श्याम भा देव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण PhD पूर्ण केली. या प्रबंधाद्वारे वसुदेव हिंडीतील सांस्कृतिक इतिहास जगासमोर आला. नागपूर विद्यापीठात कार्यरत असताना मंदिर स्थापत्यकला आणि मूर्तिशास्त्राच्या अभ्यासासाठी आपण मोठी भ्रमंती केली. महाराष्ट्र राज्य पुरातत्वशास्त्र आणि संग्रहालय विभागाचे संचालक म्हणून स्वतंत्रपणे अनेक उत्खनने आपण केली. नायकुंड येथील उत्खननातून इसवी पूर्व 9व्या शतकाचा इतिहास जगासमोर आला. वाकाटक कालखंडाच्या अभ्यासातील आपण अग्रणी आहात. प्राचीन शिल्पांच्या आपल्या अभ्यासातून विदर्भातील नरसिंहाची जुनी मंदिरे उजेडात आली. पवनी, भोकरदन, मांढळ, कंधार, वाशिम व अन्यत्र केलेल्या उत्खननांवरून या क्षेत्राला आपल्या असीम क्षमतेचा प्रत्यय आला. मंदिर स्थापत्यशास्त्रातील आपल्या योगदानाची जगभर दखल घेतली गेली. आपण लोकप्रिय शिक्षण तज्ज्ञ आहात. आपल्या संशोधन पद्धतीचे आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचे देशभर अनुकरण झाले. अनेक अभ्यासक्रमांची रचना आपण केली आहे. कले इतिहास, उत्खननशास्त्र, मूर्तिशास्त्र, चित्रकला, स्थापत्य या व संबंधित अनेक विषयांवर आपण दिलेली असंख्य व्याख्याने भारतीय विद्याशाखा अनेक पटींनी प्रगल्भ करणारी ठरली. आपले व्यक्तिमत्व सहृदय आहे. खुल्या मनाने आणि मुक्त हस्ते आपण विद्यादान करीत आहात. कुवलयमाला अ कल्चरल स्टडी, वसुदेव हिंडी अ कल्चरल स्टडी, महाराष्ट्रातील स्थापत्य व कला, समाजधुरीण, भाऊ दाजी लाड हे आपले ग्रंथ, पुरा संचय हा लेखसंग्रह यांसह आपले ग्रंथ, शोधनिबंध, उत्खनन अहवाल संशोधकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत. कुवलयमाला ग्रंथासाठी एशियाटिक सोसायटीने रौप्य पदक देऊन आपल्याला गौरविले. महाराष्ट्र राज्य गॅझेटियरसाठी स्थापत्य व कला हा भाग आपण एकाहाती लिहिला. एशियाटिक सोसायटी मुंबईसाठी आपल्या सुविद्य पत्नी, संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा जामखेडकर यांच्यासह आपण केलेले वेरूळ महात्म्य ग्रंथाचे संपादन आणि भाषांतर हे देखील मोलाचे आहे. ऑक्सफर्ड प्रेसने काढलेल्या जागतिक वारसा मालेत आपल्या अजंता या ग्रंथाचा समावेश आहे. आपल्या संशोधनातून प्राचीन भारतीय जीवनाचे, समाज व्यवहाराचे अनेक पैलू प्रकाशात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरातत्वशास्त्र व संग्रहालय संचालनालयाचे संचालक म्हणून आपण 2 दशके समर्थपणे जबाबदारी सांभाळली. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून आपण काम केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे अध्यक्ष म्हणून आपणाकडून होत असलेले मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. डेक्कन कॉलेजचे कुलपती म्हणून आपल्या अनुभव संपन्नतेचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांसह अभ्यासक आणि संशोधकांना होत आहे. आपला गौरव करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्वतःला भाग्यवान समजत आहे. आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबियांना स्वस्थ, समृद्ध, दीर्घायू लाभावे हीच प्रार्थना. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय प्रभारी कुलगुरू यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर अरविंद जामखेडकर यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्याची माननीय कुलपती यांना विनंती करावी. माननीय कुलपती महोदय डॉक्टर अरविंद जामखेडकर यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करावी अशी मी आपणास विनंती करते. डॉक्टर अरविंद जामखेडकर यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, पुस्तकांचा संच, डायरी, पेन, लोकमान्य टिळक यांचा पुतळा आणि विद्यानिधी पदवी असं याचं स्वरूप आहे. यानंतर आपण डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या गौरवपत्राचं, मानवपत्राचं वाचन करणार आहोत. संशोधन हे मुळात अत्यंत कठीण काम. वर्षानुवर्ष प्रयोग केल्यावरही कधी हाती काहीच लागणार नाही, तर क्वचित युरेका युरेका म्हणत काही गवसून जातं. प्रचंड चिकाटी, संयम आणि सबुरीचं असं हे खऱ्या अर्थानं निष्काम कर्मयोगाचं काम. संशोधन हेच जीवनव्रत स्वीकारणाऱ्या भारताच्या ज्येष्ठ वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना आज डिलीट ही उपाधी प्रदान करताना आम्हाला गौरवान्वित झाल्याची भावना आहे.
पुण्यामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपला जन्म झाला. वडील मधुसूदन गोडबोले आणि आई मालती गोडबोले. घरामध्ये शिक्षणाला आत्यंतिक प्रोत्साहन देणारं बुद्धिवादी वातावरण होतं. आपले वडील अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. घरामध्ये आई वडील चहा पिताना मुलींना कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलममधील श्लोकांचे अर्थ सांगत. या सुसंस्कृत वातावरणाचा आपल्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला. थोडा गमतीचा भाग म्हणजे हुजूरपागा शाळेमध्ये त्यावेळी 7वी पर्यंत विज्ञान हा विषयच नव्हता. त्यामुळे आपल्याला शाळेत 8व्या वर्गापासनं सामान्य विज्ञान शिकायला मिळालं. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे इथनं आपण भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत प्राप्त केली. त्यानंतर आपण IIT मुंबई इथनं भौतिकशास्त्र या विषयात MSc ही पदव्युत्तर पदवी रौप्य पदकासह प्राप्त केली. 1979 साली आपण अमेरिकेतल्या स्टोनी ब्रुक विद्यापीठातनं आचार्य पदवी अर्थात PhD प्राप्त केली. सांगायला अभिमान वाटतो की स्टोनी ब्रुक विद्यापीठ हे जगात संशोधनाच्या दर्जासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या म्हणण्यानुसार खरं संशोधन हे PhD प्राप्त केल्यानंतर सुरू होतं. तशी आपली ही संशोधनाची यात्रा आता सुरू झाली होती. कण भौतिकी हा आपल्या संशोधनाचा विषय. टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत आपण आपल्या करिअरला सुरुवात केली. सध्या आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इथे प्रोफेसर आहात. आजवर आपण 306 पेक्षा जास्त रिसर्च पेपर लिहिलेत. आपल्या 3 रिसर्च पेपरचे 500हून अधिक संशोधकांनी आपल्या संशोधनात संदर्भ दिलेत. ही बाब संशोधनात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. PhDच्या विद्यार्थ्यांसाठी आणि भौतिकशास्त्रात उच्च संशोधन करणाऱ्यांसाठी आपण फिनॉमिनॉलॉजी ऑफ सुपरसिमेट्रिक पार्टिकल्स हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाची 2री आवृत्ती प्रसिद्ध झाली असून जागतिक विज्ञान प्रकाशनाने त्याची अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक म्हणून निवड केली आहे. MS, MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांना आपण संशोधनात मार्गदर्शक म्हणून काम करत आहात. इटली, नेदरलँड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये आपण व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. देशविदेशात अनेक महत्त्वाच्या समित्यांवर आपली सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. त्यातील काही उल्लेखनीय नावं म्हणजे अमेरिकेच्या हाय एनर्जी फिजिक्स या विषयाच्या सल्लागार समितीवर आपण सदस्य म्हणून काम केलं आहे. ऑक्सफर्ड रिसर्च एन्सायक्लोपीडिया ऑफ फिजिक्ससाठीच्या सल्लागार संपादक मंडळामध्ये आपण सदस्य आहात. भारतातल्या अलाहाबाद इथे असलेल्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या आपण उपाध्यक्ष होतात. जगाच्या उत्पत्तीविषयी संशोधन करणाऱ्या लिनियर कोलायडर कोलॅबरेशनच्या आपण सदस्य आहात. इंडो फ्रान्स सेंटरच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या आपण सदस्य होतात. IIT मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्समध्ये प्रथमच जेव्हा 2 स्त्रियांची निवड झाली होती त्यातील एक आपण होतात. सन इंडिया कोलॅबरेशनसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांच्या आपण सदस्य होतात आणि आजही आहात. आपल्या संशोधनातल्या जागतिक कामगिरीसाठी आणि योगदानासाठी आपल्याला असंख्य पुरस्कार प्राप्त झालेत. मुंबईच्या SNDT महिला विद्यापीठाने आपला डिलीट ही मानद पदवी देऊन गौरव केला आहे. 2019 साली भारत सरकारने आपल्याला पद्मश्री हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन आपल्या कामाची दखल घेतली आहे. नुकताच फ्रान्स सरकारने आपल्याला फ्रेंच नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा फ्रान्स सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पुरस्कार देऊन आपला गौरव केला आहे. सामान्यतः पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी PhD पर्यंत स्त्रियांचं प्रमाण विज्ञान शाखेत चांगलं दिसतं. पण त्यापुढे संशोधनात मात्र स्त्रियांची गळती लक्षणीय आहे. विमेन इन सायन्स हा म्हणूनच आपल्या अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय आहे. आपण संपादित केलेलं लीलावतीज डॉटर हे पुस्तक विज्ञान क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या स्त्रियांवर आहे. आपण उत्तम वाचक आहात. भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत ऐकण्याची आपल्याला विशेष आवड आहे. आपल्याला आयुष्यात काही मिसिंग वाटतं का या प्रश्नावर
आपण अतिशय खरेपणाने आणि ठामपणाने नाही असं उत्तर दिलं. आपलं हे नाही उत्तर आपलं जीवन कण भौतिकशास्त्रातल्या संशोधनाने किती समृद्ध आणि सार्थक केलं आहे याचं प्रतीक आहे. आपल्या एका मित्राने आपल्याला शास्त्राची आपल्याला लागण झाली आहे हे तू कधी सोडू नकोस असा प्रेमाचा सल्ला दिला होता. तो आपण मनःपूर्वक मानला. आपण संशोधनाचं हे खडतर व्रत अत्यंत सजगपणे, जाणीवपूर्वक आणि मनःपूर्वक स्वीकारलं आहे. आपलं हे कार्य बघितल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी या ठिकाणी उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, हे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाणदा धरले करी हे सतीचे. आपली संशोधनाची ही यात्रा अखंड चालत राहावी ही भावना डिलीट ही उपाधी प्रदान करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व्यक्त करत आहे. आपल्याला दीर्घायू आणि आरोग्य लाभावं आणि मानवजातीच्या विकासासाठी मौलिक असं संशोधनाचं कार्य आपल्या हातून पार पडावं ही प्रार्थना. यानंतर माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्याची माननीय कुलपती यांना विनंती करतील. माननीय कुलपती महोदय, डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करावी अशी मी आपणास विनंती करते. प्राध्यापक डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. यानंतर श्रीमती भारती मोटवानी या श्री प्रकाश छाबरिया यांच्या गौरवपत्राचं वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करते. It is indeed an honor to introduce an eminent Indian businessman, Dr. Prakash Chhabria, the Executive Chairman of Finolex Industries. Respected Dr. Prakash Chhabria, Tilak Maharashtra Vidyapeeth takes great pride in bestowing upon you the honor of D.Lit for your exceptional contribution to Indian industry. You are a visionary who strongly believes in the hard work ethic. Sir, with these traits and under your skillful leadership, Finolex Industries has been able to secure a leading position in the industrial sector. It is a challenging and often conflicting task to, on the one hand, preserve the heritage and culture of your organization and at the same time broaden its expanse to capably carry it forward. However, you have managed to achieve this in a way which appears effortless. Being the son of late Shri Prahalad P. Chhabria, the founder of Finolex Group, you have successfully managed to preserve his ideas and values, and at the same time, you have added your progressive leadership style to create new opportunities which have steered Finolex to new heights. Sir, you completed your undergrad in international business from University of Evansville, USA. You then proceeded to complete an advanced management program from Wharton Business School and more recently Stanford University. In 1992, you entered Finolex Industries as a director, and in 2012, you were appointed executive chairman of the company. You made timely changes in the company and helped Finolex establish itself as a renowned brand name. It is thanks to your business acumen and disciplined practice that Finolex industry became debt-free. Finolex products are closely related to agriculture and construction, two of the most crucial sectors that are essential to the Indian economy. Through this, the company plays a vital role in contributing to the development of the country. You have added another dimension to the business strategies at Finolex. With your business expertise and leadership qualities, the company, which used to focus only on its products, has now included consumer-oriented policies. Sir, you have managed to relentlessly work towards establishing Finolex as having one of the best customer care relations in the country. Respected Dr. Chhabria, you have been a leader in the industrial field for more than 33 years. You have held the position of Vice President of Maratha Chambers of Commerce, Agriculture and Industries, and are the President of Shri Shri Ma Anandamayi Ashram.
Despite your busy schedule, you continue to follow varied pursuits, including photography and reading books on philosophy and history. There is no value that can be placed on helping the unfortunate and giving hope to the underprivileged. Finolex has been championing social causes long before it became mandatory for the industrial sector to do so. Sir, your work at Mukul Madhav Foundation, where you are a founder director, is difficult to put into words. The foundation, which is CSR partner of Finolex, has always worked relentlessly in the cause of healthcare, education, social and rural development. Cleanliness and women empowerment. Your social causes have always received the support of your wife Ritu Chhabria. Helping and supporting those in need and working towards social development are the pillars and have contributed to establish Finolex's image and have given shape to its culture. Tilak Maharashtra Vidyapeeth is very proud to bestow the highest honor of our university, D.Lit, upon you, an industrialist with an exceptional entrepreneurial spirit who has had such a positive influence on society. We pray to the Almighty that you be blessed with a healthy, active life and continue to be a guiding force for the development of our business industry. We congratulate you. Thank you. माननीय प्रभारी कुलगुरू श्री प्रकाश छाबरिया यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्याची माननीय कुलपती यांना विनंती करतील. माननीय कुलपती महोदय श्री प्रकाश छाबरिया यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करावी अशी मी आपणास विनंती करते. माननीय श्री प्रकाश छाबरिया यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर आपण सन्माननीय विद्यानिधी पदवी धारकांचे मनोगत ऐकणार आहोत. मी विनंती करते डॉक्टर अरविंद जामखेडकर यांना. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यावर्षी आपला शतसंवत्सरिक समारोह साजरा करतो आहे. त्याची पूर्तता 6 मेला होईल. या निमित्ताने त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील विद्येची उपासना करणाऱ्या संशोधकांचा सन्मान करायचं ठरवलं आहे. त्यात D.Lit देऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. हा सन्मान मिळाल्यानंतर अनेक प्रकारच्या संमिश्र भावना माझ्या मनात आहेत. मला त्यावेळी माझे विद्यापीठातले 3.5 वर्ष निवासाचे शास्त्राच्या अध्ययनाची गुरूंच्या शिकवणीची जी आठवण येते. त्यात मुख्यत्वे भागवत शास्त्री, वामन शास्त्री भागवत, दत्तात्रेय शास्त्री कवीश्वर, मार्तंड शास्त्री दीक्षित, धुपकर शास्त्री, त्यानंतर जोशी शास्त्री, या सगळ्यांची आठवण येते. यांनी ज्या रीतीने निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रांची अगदी मूलगामी अशी ओळख करून दिली, मग ते तर्कशास्त्र असेल, वेदांत असेल, काव्यशास्त्र असेल किंवा व्याकरणशास्त्र असेल, जी मूलगामी ओळख करून दिली, त्यामुळे एखाद्या शास्त्रशाखेचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा झाला तर कशा रीतीने त्या विषयाकडे आपण गेलं पाहिजे, त्याच्यातला तपशील जाणून घेतला पाहिजे आणि आपले निष्कर्ष काढले पाहिजेत, याविषयीचं अगदी मौलिक अशा प्रकारचं शिक्षण मला त्यातून मिळालं. पुढे नंतर मी संस्कृतमध्ये MA, एन्शंट इंडियन कल्चरमध्ये PhD आणि नंतर धुळे येथे अर्धमागधीचं अध्यापन, संस्कृत आणि अर्धमागधीचं अध्यापन, नागपूर येथे पुरातत्वाचं अध्यापन आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालयाचा विभागाचा अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं, संशोधन केलं. या सगळ्या माझ्या
संशोधनाच्या प्रवासामध्ये माझी महत्त्वाची शिदोरी जी होती ती मला विद्यापीठाने पुरवलेली होती. नंतर मोठ्या मंडळींचे संस्कार झाले, मग ते दांडेकर असतील, त्याच्यानंतर कत्रे असतील, सांकाळे असतील, त्याच्यानंतर प्रोफेसर देव असतील, या सगळ्यांच्या बरोबर काम करताना त्यांच्या शिस्तीचाही मोठा परिणाम झाला आणि त्याच्यामुळे मी काही संशोधनामध्ये काही माझ्या परीने भर टाकू शकलो. त्यातले विषय म्हणजे ज्यांना आपण बृहत अश्मयुग म्हणतो, मेगॅलिथिक पिरियड, त्याच्यानंतर पूर्व इतिहासकाल, अर्ली हिस्टॉरिकल पिरियड, आणि त्यानंतर अगदी आत्ता मध्ययुगापर्यंतचे जे काही मी संशोधन केलं त्या सगळ्यामध्ये या शिदोरीचा मला मोठा उपयोग झाला. एक मुद्दा महत्त्वाचा सांगितला पाहिजे आणि तो म्हणजे संस्कृत भाषा आणि त्यातली वाङ्मय जे आहे ते प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, पुरातत्व याचा जर परिपूर्ण रीतीने अभ्यास करायचा असेल तर त्याचा मागोवा घेतल्याशिवाय, त्यातील पुराव्याचा आधार घेतल्याशिवाय ते संशोधन कधीच पूर्ण होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळेच मला नेहमी अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा आणि पुणे विद्यापीठाचा संस्कृतचा मी स्नातक आहे. या निमित्ताने हा माझा गौरव केल्याबद्दल मी एवढंच म्हणेन की या सगळ्या वाटचालीमध्ये ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते सगळे थोर संशोधक आणि त्याहून जास्त म्हणजे मी जे काही उपक्रम हाती घेतले त्याच्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी अगदी मनापासून केलेलं जे सहकार्य आहे त्याची ही पावती आहे. माझा जो आज गौरव केलेला आहे त्यातलं 75% श्रेय जे आहे ते या सगळ्यांना जातं हे या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर रोहिणी गोडबोले. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती श्री दीपक टिळक, प्रभारी कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, विश्वस्त, त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर मला ही मानद डॉक्टरेट डिग्री मिळते आहे ते पुरातत्व संशोधक डॉक्टर जामखेडकर, आणखीन फिनोलेक्सचे नेते श्री प्रकाश छाबरिया, आणि सर्वात शेवटचं परंतु सर्वात अधिक महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याबरोबर ह्या पदवीदान समारंभामध्ये मला ही मानद पदवी मिळते आहे असे टीमवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. ज्यांना ज्यांना आज ह्या पदवीदान समारंभामध्ये पदवी मिळते आहे त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. माझ्या या छोट्याशा मनोगताची सुरुवात सर्वप्रथम टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं मला ही मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा विचार केला ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानूनच करते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ किंवा टीमवी असं मी जे लहानपणापासून म्हणत आले, या संस्थेचा स्वतंत्र भारताच्या 2 शिल्पकारांशी अतिशय जवळचा संबंध. एक म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचं दैवत असे लोकमान्य टिळक, आणि दुसरं म्हणजे त्या लोकमान्यांच्या स्मृतीखातर एक सामान्य विद्यापीठांच्या पलीकडे जाणारं आणि अधिक व्यापक दृष्टिकोनाचं असं विद्यापीठ सुरू करावं
अशी सूचना ज्यांनी केली ते महात्मा गांधी. अर्थातच अशा ह्या संस्थेकडनं मला ही जी पदवी मिळते आहे त्याचा मला अतिशय आनंद आणि तसाच अभिमान आहे. ज्या पुण्यामध्ये मी वाढले त्या पुण्यामध्ये ही वर सांगितलेली दोन्ही दैवतं त्यांची पूजा करतच आम्ही शाळा कॉलेजमध्ये घरी वाढलो. या टीमवीच्या संस्कृतच्या परीक्षा देत देतच मी माझं संस्कृतचं ज्ञान वाढवलं. माझे वडील तर परम टिळक भक्त. अजूनही त्यांच्याबरोबर केसरी वाड्यावरनं चालत जाता जाता हात जोडून नमस्कार केलेला आठवतो. आमच्या घरामधलं येणारं मराठी वर्तमानपत्र कित्येक वर्षानुवर्ष केसरीच होतं. आमच्या घरातली संक्रांत व्हायची टिळक पंचांगाप्रमाणे 10 जानेवारीला. आणि मग शाळेत गेल्यावर अय्या तुमची संक्रांत 14 तारखेला नाही आज का असा प्रश्न केल्यावर मैत्रिणींना वडिलांना हाच प्रश्न आपण केलेला असताना त्यांनी जी काय उत्तरं दिली त्यातनं जे काय समजलं होतं ते ज्ञान अर्थातच या मैत्रिणींना प्रदान करण्याचा प्रयत्न केलेलाही आठवतो. आणि मग ते करता करता ओरायन आर्क्टिक होम ऑफ वेदाजपर्यंत सुद्धा गाडी येऊन थांबलेली आठवते. गंमत म्हणजे माझ्या मावस आजीचे यजमान म्हणजे लोकमान्य टिळकांचे भाचे श्री महाजन. तसंच माझ्या वडिलांचे मामा यांचं घर होतं 39 बुधवारमध्ये. आणि ह्या वाड्याचे ते मालक होते. आणि त्या वाड्यामधले एक भाडेकरू श्री केशवराव बाळ हे ज्ञानप्रकाशच्या प्रकाशकांपैकी एक जण होते. त्यामुळे लोकमान्य बरेचदा आमच्या वाड्यामध्ये येत जात असत. आणि त्याच वाड्यामध्ये साधारणपणे 50-60 वर्षानंतर मी लहानाची मोठीही झाले. दर टिळक पुण्यतिथीला दारातल्या प्राजक्तांचा फुलांचा मोठा हार करून लोकमान्याच्या फोटोला घातलेलाही आठवतो. आणि 1ली ते 11वीपर्यंत वेगवेगळ्या वर्गांमध्ये शाळेमध्ये 1 ऑगस्टला पुण्यतिथीला लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाषणं दिलेली आठवतात. अर्थातच त्या भाषणांची सुरुवात झाली ती मी टरफले टाकली नाहीत या गोष्टीपासूनच. मात्र IIT MSc करण्यासाठी 1972 साली प्रथमच पुण्याबाहेर पाऊल टाकलं. आणि मग कर्मभूमी पुण्याच्या बाहेरच राहिल्यामुळे सतत माझं राहणं पुण्याबाहेर राहिलं. परंतु घर कुटुंबीय पुण्यात असल्याने आणि पुणे विद्यापीठ आयुका आयसर अशा सर्व संस्थांमधील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांशी संबंध असल्यामुळे पुण्यामध्ये येतच राहिले. पुण्याचा अभिमान आणि पुण्याचं प्रेम हे कायमच होतं. ह्या पुण्यातील शाळा कॉलेजांमध्ये तर शास्त्राच्या क्षेत्रातली पहिली पावलं टाकली होती. तेव्हा लोकमान्य आणि पुणे ह्या दोन्हीही गोष्टींशी अनुक्रमे आदराचा आणि प्रेमाचा संबंध असल्याने माझ्या लेखी ह्या मानद पदवीचंच महत्त्व किती आहे हे मी सांगू शकत नाही. आणि ह्या मनोगताच्या शेवटी एक आणखीन गमतीची गोष्ट सांगावीशी वाटते. आज माझ्याचबरोबर माझ्या धाकट्या बहिणीला सौ विभावरी ठकार यांना ह्याच पदवीदान समारंभामध्ये MA इंडॉलॉजीची पदवी मिळणार आहे. आणि मला वाटतं की आमच्यासारखा पुण्यातल्या अनेक कुटुंबांचा असा पिढ्यानपिढ्या टीमविषयी संबंध राहिलेला आहे. आणि ह्या सगळ्या कारणांमुळेच आत्तापर्यंत जरी वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान मला मिळालेले असले तरी अशा प्रकारची
घरच्या माणसांची ही जी पाठीवरची थाप आहे ती मला फारच मोलाची वाटते. म्हणून परत एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे या मानद पदवीसाठी मनापासून आभार मानून मी या मानद पदवीचा स्वीकार करते आणि आपल्या सर्वांना ह्या सध्याच्या परिस्थितीतून सहजपणे आणि सेफली बाहेर पडता यावं यासाठी शुभेच्छा देऊन हे माझं मनोगत संपवते. धन्यवाद. श्री प्रकाश छाबरिया. Namaste. Dear Madam Vice Chancellor and respected members of the board, I am truly humbled by your conferring this great honor on me. The Tilak Maharashtra Vidyapeeth has been one of the greatest institutions of our city right from its founding. This year particularly is significant that you celebrate your centenary. In his obituary for Tilak in 1920, Gandhiji said, "Let us erect for the only Lokmanya of India an imperishable monument by leaving into our own lives his bravery, his simplicity, his wonderful industry, and his love of his country." What better way to do this than by opening a university the following year dedicated to his fellow freedom fighter to stand as an institution for core Indian values and pride. From its inception, TMV has offered varied courses including Ayurveda and Sanskrit to social sciences and mass communication. The breadth of its curriculum and its enduring appeal demonstrates your continuing relevance in our modern world. This past year's global calamity has highlighted the dependence we have on technology and science. Students are attending classes from their homes and employees are meetings from their living homes. Almost no one foresaw such a circumstance. I was most surprised to learn recently that TMV, in fact, was the pioneer for distance learning in India as far back as the mid-1980s. As a businessman, I salute your progressive vision to reverse the traditional education model in order to take education to the letterboxes of students throughout Maharashtra. By including a subject as diverse as Ayurveda in your curriculum, you have helped keep this ancient Indian science alive. Perhaps we can draw upon some of its teachings to find a prevention to many ailments which are going on currently. This will once again help to re-establish the significance of maintaining our links to our heritage. At Finolex, we established a CSR arm called Mukul Mada Foundation, which endeavors to uplift the less privileged of our society. We very much recognize the importance of having socially conscious graduates like those educated by TMV and the role they must play by raising the whole of our society. As India progresses, it can and must do more for the disadvantaged. It is my desire that every generation of our country should contribute to creating a better future for everyone and not just themselves. When my father was naming Finolex, the qualities he felt most important were fineness and flexibility. In order to provide industry with the much needed quality workforce, academia needs to think simple and perhaps adopt the Finolex criteria. Look at how you can bring about fine graduates who can work well in global and local teams, add value to each stage of a process, and also flexible graduates with the willingness to adapt to novel thought processes, apply innovative ideas in order to thrive in an increasingly competitive global world. We need to be willing to change our style and have the mindset and capability to find new ways to achieve our goals. I would like to thank you once again for this recognition, and I humbly accept this honor in the memory of my dear father and my dear mother. My father, who himself was denied the opportunity to complete his education, he always believed in the value of an education, however, and his power to raise anyone from a cowshed to a boardroom. I wish you continued success and influence on our society for the next 100 years. Thank you once again. धन्यवाद.
यानंतर आजच्या या पदवी प्रदान सोहळा मी जसं म्हटलं की हा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक महत्त्वाचा कार्यक्रम आता आपण करणार आहोत तो म्हणजे श्रीनिवास आठले लिखित सत्यभामा पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा. त्या पुस्तकाबद्दल एक थोडक्यात मला सांगायला इथे गरजेचं वाटतं सांगणं किंवा आवडेल सुद्धा. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये म्हणा भारतामध्ये म्हणा जे कोणी महापुरुष होऊन गेले आहेत, अगदी राईट फ्रॉम कार्ल मार्क्स पासून आंबेडकरांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल खूप लिहिल्या गेल्या आहे, त्याच्यावर चित्रपट सुद्धा आले आहे. परंतु त्यांच्या ज्या सहचारिणी असतात, ज्या अबोलपणे त्यांना साथ देत असतात वर्षानुवर्ष आणि त्यांचा त्याग कधी प्रकाशात सुद्धा येत नाही, अशा सहचारिणींबद्दल फार कमी ऐकायला मिळतं. रामाची खूप मंदिरं आढळतात पण सीतेचं एकमेव असं मंदिर दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात राविरी इथे एकमेव मंदिर आहे. कर्णाबद्दल विपुल लिहिलेलं आहे परंतु वृषालीबद्दल आपल्याला ऐकायला मिळत नाही, उर्मिलेबद्दल आपल्याला ऐकायला मिळत नाही. परंतु श्रीनिवास आठले यांनी लोकमान्य टिळक यांच्या सहधर्मचारिणी सत्यभामा यांच्यावर ही कादंबरी लिहिली आहे आणि त्यांनी जी खंबीर साथ दिली टिळकांना त्याबद्दल कादंबरीच्या स्वरूपामध्ये सगळं याच्यामध्ये वर्णन येतं. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे असं मला वाटतं. मी विनंती करते सर्व मान्यवरांना की त्यांनी श्रीनिवास आठले लिखित सत्यभामा पुस्तकाचं प्रकाशन करावं. माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते त्यांनी डॉक्टर श्रीनिवास आठले लिखित सत्यभामा या पुस्तकाचं प्रकाशन करावं. यानंतर लेखक डॉक्टर श्रीनिवास आठले यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास आठले, सत्यभामा या कादंबरीचा लेखक. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी 2 शब्द मी आपणाशी बोलू इच्छितो. एका योगायोगाचं मला नवल वाटतं. गेल्या वर्षी याच व्यासपीठावरून मला ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील PhD पदवी प्रदान करण्यात आली. ते लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीचं वर्ष होतं आणि आज माझ्या कादंबरीचं प्रकाशन ज्या संस्थेमार्फत होत आहे त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठालाही यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हाही काही ईश्वरी संकेतच म्हणायला हरकत नाही. प्रस्तुत कादंबरीचा विषय बरेच दिवस माझ्या मनात घोळत होता. इतरांप्रमाणे टिळक हा माझ्याही प्रेरणेचा व अभिमानाचा विषय राहिला आहे. त्यांच्याबाबत जे जे छापून येत होतं ते वाचून काढण्याचा मोह मला आवरत नसे. अनेक जणांनी त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यात सत्यभामाबाईंच्या स्मृतिशताब्दीनिमित्त एक लहानसा लेख वाचनात आला. त्यात त्यांच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांचं एक वाक्य उद्धृत केलेलं होतं. ते वाक्य असं होतं, माझ्या जीवनाचा एक अध्याय समाप्त झाला आहे, दुसराही लवकरच होईल. ह्या वाक्याने मी आत कुठेतरी हललो. टिळकांसारखा खंबीर, निश्चयी आणि कर्मयोगी व्यक्तीसुद्धा किती हळव्या मनाची व संवेदनशील होती याची जाणीव झाली. या एका वाक्यातून पत्नीबाबतचं सारं प्रेम व्यक्त झालं आहे. टिळकांबाबत बरंच लिखाण झालं आहे, अजूनही होत राहील. मला त्यांच्या पत्नीबाबत माहिती हवी होती, पण दुर्दैवाने ती फारच त्रोटक स्वरूपात व काही आठवणींमध्ये विखुरलेली होती. तेव्हा आपणच त्यावर थोडाफार प्रकाश का टाकू नये हा विचार मनात आला आणि प्रस्तुत कादंबरीचं बीज मनात रुजलं. मग माहिती गोळा करणं, तज्ज्ञांशी चर्चा करणं, लेखन करणं यात भराभर वेळ गेला. कादंबरी लेखनाचा पहिलाच प्रयत्न व त्यातील वर्णविषय हा जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वाची पत्नी. त्याने लिखाण संयमाच्या टोकावर व्हायला हवं होतं. हातून एकही शब्द वावगा लिहिला जाऊ नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली गेली. पुन्हा पुन्हा लेखन केलं आणि शेवटी अभिप्रायासाठी माननीय डॉक्टर दीपकजी टिळक यांच्याकडे पाठवलं. दीपकजींनी ते नजरेखालून घातलं, काही तपशील पुरवले, चर्चा केली, शिवाय प्रकाशनाबाबत स्वारस्य दाखवलं. इथेच माझे सर्व श्रम सार्थकी झाले.
सत्यभामा हा एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यापुढे आलो आहे. हा प्रयत्न आपणास नक्की आवडेल याची मला खात्री आहे. काही त्रुटी किंवा चुका आढळल्या जरूर कळवा. पुढील आवृत्तीत त्या नक्की दुरुस्त करेल. या कादंबरी लेखनासाठी मला अनेकांचं मार्गदर्शन मिळालं. त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय मी हे लेखन पूर्ण करू शकलो नसतो हे नक्की. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रकाशन, छपाई, मुद्रण, बांधणी या सर्व विभागांचे सुद्धा आभार. चित्रकार अरुण सूर्यवंशी व प्रतीक काटे यांचे उत्कृष्ट रेखाचित्रे व साजेशा मुखपृष्ठाबाबत आभार. शेवटी वाचक हो, आपण या कलाकृतीला योग्य न्याय द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर माननीय कुलपतींना विनंती आहे की त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय कुलगुरू गीताली टिळक, कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी, उपाध्यक्ष रोहित टिळक, डॉक्टर प्रणती टिळक, सर्व अधिष्ठाता, सर्व विश्वस्त सहकारी, सर्व नियामक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, सर्व शिक्षक आणि या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी. खरं म्हटलं तर मागच्या लॉकडाऊनच्या वेळेला या पुस्तकाचा पहिला भाग लिहून झाला होता आणि अचानकपणे माझ्या इंटरनेटवर त्यांनी तो वाचून पाहावा असं विनंती केली. आजपर्यंत लोकमान्यांवर अनेकांनी लिहिलं, परंतु सत्यभामाबाईंवर 1-2 लेख लिहिले असतील. मी एक लेख लिहिला, परंतु कादंबरी त्याच्यावर लिहिली जावी हे एक वेगळं होतं आणि म्हणून अनेक प्रकारच्या सूचना मी डॉक्टर श्रीनिवास आठले यांना केल्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं की कादंबरी आणि चरित्र हे 2 गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे मग मी काही माझ्या सूचना पाठीमागे घेतल्या, परंतु खूप चांगल्या तऱ्हेने छोटेखानी ही कादंबरी आहे. सर्व पुस्तकं किंवा हे आत्तापर्यंत लोकमान्यांवर केंद्रित करून लिहिलेली आहेत. ही कादंबरी सत्यभामाबाई केंद्रबिंदू म्हणून लिहिलेली आहे. लोकमान्यांचं जीवनच एवढं मोठं अथांग, पण त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या सत्यभामाबाईंनी सांभाळल्या, पेलल्या. कधी लोकमान्यांना घरची चिंता ही कधीही निर्माण झाली नाही. बाहेर काम करत होते, तसं म्हटलं तर त्यांनी शिक्षण, सामाजिक अशा क्षेत्रात काही काम केलेलं नाही. पण लोकमान्यांचं घर सांभाळणं आणि संसार सांभाळणं हे किती कठीण होतं हे लोकमान्यांचं चरित्र वाचल्यावर कळतं. की ज्यांनी रामदासी मिशनरी अशी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की मी त्याप्रमाणे काम करेन, पोटाला लागतील तेवढेच पैसे घेईन आणि तेवढ्यात उदरनिर्वाह करेन. मग केसरी मराठा असू दे, इंग्लिश स्कूल असू दे, फर्ग्युसन कॉलेज असू दे आणि त्यानंतरचा सगळा राजकीय लढा असू दे. एकदा नाही तर 3दा लोकमान्यांना कारावास झाला. या कारावासातही त्यांनी अगोदरच सांगून टाकलं, आता या गोष्टीची सवय करून घ्या. सांगणं सोपं असतं, परंतु आपला पती कारावासात आहे आणि आपण तेव्हा कसं वागावं आणि कसं राहावं हे सत्यभामाबाईंना निश्चित अडचणीचं झालं असणार. तसंच टिळक घराण्यावर ग्रामण्य होतं. त्याच्या धार्मिक कुठल्या कार्यक्रमाला ब्राह्मण लोक घरी येत नसत
अशा वेळेला जी काही मुंजी असू दे, लग्न असू दे, हे सर्व कसं पार पडेल याची सत्यभामाबाईंना नेहमी चिंता असेल. परंतु टिळकांनी ते युक्तीने आणि कधी स्वतः उभं राहून हे सर्व कार्य पार पडले. शेवटचा कारावास हा मात्र त्यांना फारसा पचवता आला नाही. बाकी अनेक गोष्टी खूप सांगता येतील. अनेक लोक येत असत टिळकांना भेटायला. त्यावेळेला लॉजेस वगैरे असं नव्हतं. सगळेजण वाड्यातच राहत असत. त्या प्रत्येकाचं खाण्याची हेही वेगळी असे. कोण फळं खाई, कोण स्वामी विवेकानंद होते ते फक्त पेढे आणि बर्फी आणि दूध पीत, अशा तऱ्हेचं प्रत्येकाचं वेगळं होतं. परंतु त्या सर्वांचं सत्यभामाबाई करत असत. मुलांची आजारपणं असू दे किंवा शिक्षण असू दे, याबाबत त्यांनीच केलं. आणि जे श्रीनिवास आठले यांनी म्हटलं आहे की जेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळेस सत्यभामाबाई गेल्या आणि टिळकांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी जे काही उल्लेख केला आहे हा खूप बोलका आहे की अनेक दुःख मी पचवली, परंतु हे दुःख मात्र मला पचवता येणं अवघड आहे. संसाराची जी 2 चाकं आहेत त्यातलं एक चाक निसटलं, एक अध्याय संपला आणि दुसराही लवकरच संपेल असं वाटतं. हा एक लोकमान्यांना पत्नीच गेल्यावर एक अध्याय संपला एवढं सत्यभामाबाईंबाबत वाटणं हे खरं म्हटलं तर त्या पुस्तकाचं जिस्ट असं म्हणता येईल. आणि ते चांगल्या तऱ्हेने डॉक्टर श्रीनिवास आठले यांनी तेव्हाच्या भाषेत किंवा टिळकांवर अभ्यास करून लिहिलेलं असं हे कादंबरी आहे आणि ती सगळ्यांना निश्चित वाचायला आवडेल आणि भावेल अशी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून करतो आणि इथेच विरमतो. धन्यवाद. पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. माननीय कुलपतींनी लोकमान्य टिळकांचं जे पत्र आहे त्यातलं मनोगत सांगितलं. त्यातल्या 4 ओळी खरंच काल मी जेव्हा घरी हे पुस्तक चाळत होते आणि डोळ्यात पाणी आलं त्या ओळी तुम्हाला सांगण्याचा मला खरंच इच्छा आहे. टिळकांनी पत्र लिहिलं आहे जेव्हा सत्यभामाबाई गेल्या तेव्हा. तार मिळाली, मनाला फार मोठा धक्का पोहोचला. कितीही संकटे आली तरी मी शांतपणाने सोशीत असतो हे खरे, पण खरेच सांगतो या बातमीने मी हादरून गेलो आहे. पण तिच्या मरणकाळी मी जवळ नाही इतकेच नव्हे तर बंदिवासात असावे याचेच दुःख वाटते. पण हे होणारच होते. आज माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला, दुसराही आता लवकरच समाप्त होईल असे वाटते. तिची उत्तरक्रिया यथासांग करावी व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या अस्थी प्रयाग किंवा काशी येथे गंगेत विसर्जित कराव्यात. तिच्या तोंडून अखेरच्या म्हणून इच्छा प्रकट झाल्या असतील तर त्या शब्दशः पूर्ण कराव्या. आणि याच्यातून आपल्याला सत्यभामाबाईंच्या त्यागाची कल्पना येते. नाधो महानोरांनी असं स्वतःबद्दल म्हटलं होतं. त्यांच्या एका कवितेची प्रस्तावना होती कविता संग्रहाची. तिची आठवण येते की निसर्गात जरी वेल झाडाच्या आधारानं वाढत असली तरी आपल्या 40 वर्षांच्या या प्रवासामध्ये झाडच वेलीच्या आधारानं जगलं वाढलं आहे. हे पत्र वाचल्यावर मला त्याची आठवण झाली. धन्यवाद सर. यानंतर आपण विद्यापीठातील विविध विभागांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची माहिती देण्यासाठी मी संबंधित विभागांच्या माननीय अधिष्ठात्यांना आमंत्रित करणार आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करते साहित्य आणि ललित कला अभ्यास मंडळाच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले यांना. सभायै नमः. सभापतीभ्यश्च नमो नमः. साहित्य आणि ललितकला अभ्यास मंडळांतर्गत डिसेंबर 2019 आणि मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढील प्रमाणे आहेत. विद्यावाचस्पती पदवीधारक 2, संस्कृत, भारतीय विद्या, जपानी भाषा आणि नृत्यकला यांमध्ये पारंगत पदवीधारक 134, संस्कृत, जपानी भाषा आणि नृत्यकला यामध्ये विशारद पदवीधारक 49, MA भाषा बहिस्थ विद्यार्थी 195 आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ग्रामर पदवीधारक विद्यार्थी
1. मी माननीय कुलपतींना नम्र विनंती करते की त्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करावी. धन्यवाद. यानंतर तात्विक आणि सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ मॉरल अँड सोशल सायन्स स्टडीजचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर माधवी रेणाविकर यांना विनंती आहे, त्यांनी विभागामध्ये उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची माहिती द्यावी. नमस्कार. तात्विक आणि सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळांतर्गत डिसेंबर 2019 आणि मे 2020मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: PhD 21, MPhil 3, MA सामाजिक शास्त्रे 356, BA सामाजिक शास्त्रे 363, MLib 18, BLib 30, MSW 130. माननीय कुलपतींना मी विनंती करते की या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात यावी. धन्यवाद. यानंतर आयुर्वेद अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ आयुर्वेदिक स्टडीजचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर अभिजित जोशी यांना विनंती आहे, त्यांनी विभागात उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची माहिती द्यावी. नमस्कार. आयुर्वेद अभ्यास मंडळांतर्गत डिसेंबर 19 आणि मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: विद्यावाचस्पती PhD 6, MPhil 1, BA योगा 38, MA योगा 19, MSc न्यूट्रिशन 16, DYA बेसिक 48. यानंतर मी आरोग्यशास्त्र विभाग अभ्यास मंडळांतर्गत अधिष्ठाता डॉक्टर SK राऊत सर यांच्या अनुपस्थितीमुळे त्या विभागाची ह्या स्नातकांची उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची घोषणा मीच करतो आहे. आरोग्यशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत डिसेंबर 19 आणि मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: BSc नर्सिंग 25. धन्यवाद. यानंतर आधुनिक शास्त्रे आणि व्यावसायिक कौशल्य अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ मॉडर्न सायन्सेस अँड प्रोफेशनल स्किल स्टडीजच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती आहे की त्यांनी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची माहिती द्यावी. नमस्कार. आधुनिक शास्त्रे आणि व्यावसायिक कौशल्ये अभ्यास मंडळांतर्गत डिसेंबर 2019 व मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: PhD 5, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन 600, BCA इन गेम डेव्हलपमेंट 13, मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन 94, बॅचलर्स ऑफ जर्नलिझम 56, मास्टर ऑफ जर्नलिझम 35, BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन 100, बॅचलर ऑफ मास मीडिया 3, BFA ॲनिमेशन गेम डिझाईन अँड VFX 69, मास्टर्स इन ॲनिमेशन 6, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी 7 आणि स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप एज्युकेशन 226. धन्यवाद. व्यवस्थापन अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रणती टिळक यांना विनंती आहे की त्यांनी विभागामध्ये उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची माहिती द्यावी. नमस्कार. व्यवस्थापन अभ्यास मंडळ अंतर्गत डिसेंबर 2019 व मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: PhD 7, MPhil 1, MBA 76, BBA 312, हॉटेल मॅनेजमेंट BBA HNT 55, हॉटेल मॅनेजमेंट BHMCT 7, BCom 438, MCom 138. In absence of Dr. Harshad Nimbalkar, Dean Board of Law of Studies, I will be presenting the numbers on his behalf. विधी अभ्यास मंडळ अंतर्गत डिसेंबर 2019 व मे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: BA LLB 11, LLB 213. थँक्यू.
माननीय कुलपती महोदय, विविध अभ्यास मंडळाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना संबंधित पदव्या, पदविका व प्रमाणपत्रे प्रदान कराव्यात ही प्रार्थना. विविध अभ्यास मंडळाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या 3657 स्नातकांना संबंधित पदव्या, पदविका व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येत आहे. स्नातक हो, माननीय कुलपती आता आपल्याला उपदेश करतील. त्यासाठी आपण आपल्या जागी उभे राहावे व माननीय कुलपती यांचा उपदेश झाल्यानंतर ओम असे म्हणून व त्यांना वंदन करून आसनस्थ व्हावे. नवस्नातकांनो, आत्ताच आपणास अपेक्षित अशा पदव्या प्राप्त झालेल्या आहेत. अशा दीक्षांत समारंभात प्राचीन काळी आचार्य जो बहुमोलाचा उपदेश स्नातकांना करीत असत, त्याप्रमाणे मी विद्यापीठाचा कुलपती या नात्याने तुम्हास उपदेश करतो. तो नीट लक्षात घ्या व त्याप्रमाणे वागा. सत्य बोला, स्वकर्तव्य करा, अध्यापनापासून विचलित होऊ नका, सत्यापासून विचलित होऊ नका, स्वकर्तव्यापासून विचलित होऊ नका, आपल्या व राष्ट्राच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नका, आपल्या व राष्ट्राच्या उत्कर्षाकडे दुर्लक्ष करू नका. राष्ट्रकार्याकरता आधुनिकतेची व निष्काम कर्मयोगाची कास धरा. आपले राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे, आपला देश साऱ्या विश्वात आधुनिक व बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखला जावा, या देशातील सर्व प्रकारचे दारिद्र्य व विषमता दूर व्हावी, आपल्या देशात समता, शांतता, लोकशाही व सुराज्य प्रस्थापित व्हावे, याकरता प्रयत्न करा. मातेला देवा समान माना, वडिलांना देवा समान माना, गुरुजनांना देवा समान माना, अतिथींना देवा समान माना, राष्ट्राला देवा समान माना. राष्ट्रकार्य व देवकार्य एकच आहे असे माना. जी सत्कर्मे आहेत त्याचेच तुम्ही आचरण करा, इतरांचे नको. जी आमची सत्कृत्य आहेत त्याचेच अनुकरण करा, असा आदेश आहे, असा उपदेश आहे, असा अनुबोध आहे. असेच आचरण ठेवा. ओम. माननीय कुलपती महोदय, विविध अभ्यास मंडळांतर्गत सुवर्णपदके प्राप्त विद्यार्थ्यांना सदर सुवर्णपदके प्रदान करावीत ही प्रार्थना. ज्यांना सुवर्ण पदकं मिळाली आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी इथे नाव घेत आहे. भट विजया रामचंद्र, लोकमान्य टिळक सुवर्ण पदक मिळालं आहे. BA संस्कृत विशारद परीक्षेमध्ये त्या प्रथम आलेल्या आहेत. भट विजया रामचंद्र. त्यानंतर मकिको सराफ यांना कैलासवासी सारंग साठे सुवर्ण पदक मिळालं आहे. BA जपानी भाषा परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. त्यानंतर पुथरन विशाखा प्रमोद यांना कैलासवासी नार इनामदार सुवर्ण पदक मिळालं आहे. MA सामाजिक शास्त्रे पारंगत या संपूर्ण परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. भंडारे तेजस्विनी हरिश्चंद्र यांना कैलासवासी गुरुदेव रानडे सुवर्ण पदक मिळालं आहे. BA विशारद सामाजिक शास्त्र परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. मेरिया हिमगौरी बाळकृष्ण यांना कैलासवासी श्री टिळक सुवर्ण पदक मिळालं आहे. समाजकार्य पारंगत म्हणजेच MSW परीक्षेमध्ये त्या प्रथम आल्या आहेत. त्यानंतर शहा सोनिया राजेंद्र यांना कैलासवासी गुरुदेव रानडे सुवर्ण पदक मिळालं आहे. MA योगा परीक्षेमध्ये त्या प्रथम आल्या आहेत. त्यानंतर दामले प्राची चारुहास यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे. आहारशास्त्र व पदार्थ विज्ञान पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये त्या प्रथम आल्या आहेत. मंगरोलिया आदित्य परेश यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे. व्यवस्थापन पारंगत MBA परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. यादव अर्चना जयराम यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. व्यवस्थापन पारंगत BBA या परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. भुजबळ प्रशांत शांताराम यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे. BBA हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. पुरंदरे सानिका संदीप यांना सुद्धा कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे. BHMCT परीक्षेमध्ये त्या प्रथम आल्या आहेत. दलाल हसन सादिक यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे.
B.Com नियमित परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. रहिमी लर्रकी परिनियन फेरिडून हे यांना कैलासवासी सारंग श्रीधर साठे सुवर्णपदक मिळालंय. M.Com नियमित परीक्षेत प्रथम आले आहेत. यानंतर कवळेकर शुभम गजानन यांना लोकमान्य टिळक पारितोषिक सुवर्णपदक मिळालंय. पारंगत वृत्तपत्र प्रिंट मीडिया MJ या परीक्षेमध्ये त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. कुलकर्णी शरद रघुनाथ यांना कैलासवासी जयंतराव टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. वृत्तपत्र विद्या पदवी BJ परीक्षेमध्ये सर्व केंद्रांमध्ये ते प्रथम आले आहेत. चौधरी वैभव बापूराव यांना कैलासवासी गौरीदी टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. संगणकशास्त्र उपयोजन पदवी BCA परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. काफले बिमल गोकर्ण प्रसाद यांना डॉक्टर NR नारायणमूर्ती सुवर्णपदक प्राप्त झालंय. संगणकशास्त्र उपयोजन पारंगत MCA परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. पवार दीप्ती गहिनीनाथ यांना कैलासवासी गौरी दी टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मीडिया परीक्षेमध्ये त्या प्रथम आल्या आहेत. गोडिनोव्हो ॲस्टन रेजिनाल्डो यांना कैलासवासी श्रीकांत टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. BFA VFX ॲनिमेशन परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. पजनीघर आशियाना मेहबूब यांना कैलासवासी माधवराव सावळाराम शेळके सुवर्णपदक प्राप्त झालंय. BSc नर्सिंग परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. पिसाळ स्नेहल भैरवनाथ यांना कैलासवासी जयंतराव टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. विधी विशारद LLB या परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. आणि उंडरे आकाश बाळासाहेब यांना लोकमान्य टिळक सुवर्णपदक प्राप्त झालंय. विधी विशारद BA LLB 5 वर्षांची परीक्षा या परीक्षेमध्ये ते प्रथम आले आहेत. विविध अभ्यास मंडळांतर्गत सुवर्णपदक प्राप्त स्नातकांना सलग सुवर्णपदके प्रदान करण्यात येत आहे. माननीय कुलपती महोदय, विविध अभ्यास मंडळांतर्गत 41 विद्यार्थ्यांना विद्या वाचस्पती अर्थात PhD पदवी प्रदान करावी ही नम्र प्रार्थना व त्यासंबंधी सर्व निवेदने डॉक्टर श्री सुनंदा यादव यांनी करावीत. We have awarded 41 PhDs in the academic year 2021, and I shall now read out the names of the recipients. Under management, the PhD goes to Dr. Wagmore Amarnath Ramchandra, Dr. Shete Yogesh Digambar, Dr. Shembekar Anushka Rajendra, Dr. Nerkar Yogini Sudhakar, Dr. Kale Manohar Venkatesh, Dr. Bua Samir Govind, Dr. Inamdar Vinayak Madhukar. Under Ayurveda, PhD goes to Dr. Suryavanshi Renuka, Dr. Biradar Arun Kumar Bapurao, Dr. Dalal Naresh, Dr. Bindu KK, Dr. Vinod Kumar MV, and Dr. Rajguru Milind Gokul. In history, the PhD goes to Dr. Rupavate Ganesh Dada Saheb, Dr. Deshmukh Rajendra Krishna, Dr. Gholap Urmila, and Dr. Lokhande Narayan Sopan. In sociology, the PhD goes to Dr. Jadhav Reena Tukaram, Dr. Shekhar Vidulata Balasaheb, Dr. Sheikh Shafia Shaifuddin. In geography, the PhD goes to Pawar Uttam Vishnu and Dr. Gaikwad Praveen Pannalal. In library and information sciences, Dr. Patil Madhukar Dinkar, Dr. Sathe Sandhya Vitthal, Dr. Gole Bhakti Ratnadeep, Dr. Kuberkar Deepali Vaibhav. In Sanskrit, it goes to Dr. Abhyankar Aditya Shankar. In Hindi, the PhD goes to Dr. Shinde Pradeep. In computer science, Dr. Popli Navneet Harjas.
In journalism and mass communication, the PhD goes to Dr. Kanigaonkar Nutan Pramod, Dr. Bangar Ashok Maruti, Dr. Gaikwad Jayant Damodhar, Dr. Gokhale Sagar Sadanand. In education, the PhD goes to Dr. Chaudankar Shirish Raghuveer, Dr. Mali Rupali Baban Rao, Dr. Khaire Gauri Balchandra, and Dr. Shinde Mangal Sanjay. In social work, the PhD goes to Achkankali Vaishali, Dr. Khan Akram Khan, Dr. Shukla Manisha Prakash, and Dr. Pagar Pratibha Bhaskar Rao. On behalf of Tirak Maharashtra Vidyapeeth, I extend a hearty congratulations to all the recipients and their respective guides and wish them a very bright future. Thank you. विविध अभ्यासक्रम मंडळांतर्गत 41 स्नातकांना नित्य वाचस्पती पदवी प्रदान करण्यात येत आहे. माननीय कुलपती महोदय, या पदवी प्रदान समारंभाची सांगता झाली असल्याचे आपण घोषित करावे अशी मी आपणास विनंती करते. विद्वान जनहो, या पदवी प्रदान समारंभाची आता पसायदान झाल्यानंतर सांगता होईल. डॉक्टर संगीता भिडे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी कृपया पसायदान म्हणावं. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांचील तो तिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव
हा होईल दान वसावो, येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला. आजच्या या पदवीप्रदान समारंभाची सांगता पसायदानाने झाली आहे आणि यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे मानदंडाची मिरवणूक. ही मिरवणूक आता निघते आहे, तेव्हा सर्वांनी उभं राहून मानदंडाच्या मिरवणुकीला मानवंदना द्यावी अशी मी विनंती करते.